सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे हे आपले ध्येय असून गेल्या 100 दिवसातील कामकाजावरून आपल्याला लक्षात आले असेल की जिल्ह्याचा विकास किती झपाट्याने सुरू आहे। आता फक्त 5 ते 6 ओव्हर्स झाले असून आता 50% खेळ शिल्लक आहे, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी कणकवली येथील आयोजित वाढदिवस सोहळ्यात सांगितले। सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासाच्या बाबतीत प्रथम 3 क्रमांकामध्ये आणण्यासाठी तसेच आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकानंतर अनेक पदाधिकारी माझ्यासोबत असतील असा विश्वास व्यक्त केला आहे। नामदार राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पण या वर्षीचा वाढदिवस थोडा वेगळा होता, कारण का परत एकदा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कणकवली झालेला आहे आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण आज पाहायला मिळालेलं आहे। शेवटी राजकारणाच्या पलीकडे सन्मान्य राणे साहेबांनी जोडलेली ही सगळी नाती आणि सगळे संबंध आणि आम्ही त्यांच्या विचारांवर काम करणारे चालणारे सगळेच कार्यकर्ते, आम्ही त्यांचे पुत्र म्हणून नेहमी आम्ही असे एवढंच विचार करतो की माझ्या राजकीय सामाजिक प्रवासामध्ये कुठली नवीन नाती संबंधी अगर मी जोडू शकलो असलो किंवा नसलो, पण तरीही राणे साहेबांनी जोडलेली नाती आणि संबंध हे टिकवण्याचं काम हे माझं परम कर्तव्य स्वीकारून मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 दिवसापेक्षाही जास्त या सरकारला झालेले आहे आणि तुम्ही निवडून दिलेला आमदार तुमच्या सगळ्यांचा सहकारी ज्या 2 मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून काम करतोय ते पहिल्या 100 दिवसामध्ये पहिल्या 5 क्रमांकाचं मंत्रिपद आहे। हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमा आणि विश्वासामुळेच आहे, कारण का शेवटी त्या मंत्रालयात बसून माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा, माझा मतदारसंघ हे मी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर सोपून मी महाराष्ट्राकडे पाहत असतो आणि आपणही मला समर्थ पद्धतीने आतापर्यंत साथ देत आलेला आहात। आता तर मॅचची सुरुवात आहे, शेवटचे 5 सुरुवातीचे 5 ओव्हरच झालेले आहेत, अजून पूर्ण 50 ओव्हर बाकी आहेत आणि सुरुवातच आपली एवढी दमदार झाली असल्यामुळे 29 पर्यंत विचार करा महाराष्ट्रामध्ये आपण काय वातावरण करू याचा फक्त अंदाज तुम्ही सगळ्यांना ठेवा। शेवटी आपण सगळेजण राणे साहेबांचे ठावे आहोत। आपण ज्या पण पदावर बसतो ते पद घराघरा हलवण्याचं काम हे आपण आतापर्यंत सगळेजण करत आलेलो आहे आणि म्हणूनच याही पुढे या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, कारण का या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राणे साहेबांनी जे काही कार्य सुरू ठेवलेलं आहे, ज्या काही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहे ते पूर्ण करण्याचं काम आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। 2029 पर्यंत जेव्हा आमच्या ह्या सरकारचे कालावधी पूर्ण होईल तेव्हा आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये निश्चित पद्धतीने मी आणून दाखवेन, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। आज पूर्ण कालपासूनच वाढदिवसाची धावपळ आहे आणि आता परत 7:30ला फ्लाईट पकडून सन्माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर जायचं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपण सगळेजण हक्काने, मला इथे आपण सगळ्या जणांनी बोलवलं आणि आता तर प्रथा झालेली आहे, आमचा कोणाचाही वाढदिवस शिवाजी चौकवर आल्याशिवाय पूर्ण होत नाही अशा
सुद्धा येणाऱ्या काही कालावधीमध्ये आहे. आणि म्हणूनच पुढच्या वर्षी जेव्हा अशाच माझ्या वाढदिवसाला एकत्र आपण जमू तेव्हा या व्यासपीठावर असंख्य पदं असणारी माझे सहकारी माझ्या खांद्याला खांदे लावून उभे असतील हा विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा माझ्या सिंधुदुर्गच्या जनतेचं मला प्रेम आणि विश्वास जे आपण देत आहात आणि माझ्या खांद्यावरची जबाबदारी आपण सगळ्यांनी टाकलेली आहे यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.